आष्टी पंचायत समिती आणि झेडपी गटामध्ये आज आपण गिड्डेवाडी या गावामध्ये आहेत. गिड्डेवाडी गावामधील जे आपल्यासोबत आहेत ते BJPचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय आणि एकूणच उमेदवारांबद्दल थोडंसं जाणून घेऊया. काय सांगाल, आपला परिचय सांगा. मी दत्तात्रय गोविंद पवार, माझे उपसभापती मार्केट कमिटी मोहोळ, हा माझा परिचय आहे. आदरणीय मालकांच्या आणि भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 20 ते 25 वर्ष झालं या भागामध्ये काम करत आहे. गेली 15 वर्ष झाले ग्रामपंचायतचं काम आणि या गावामध्ये आमची सत्ता होती. 15-20 वर्ष झालं. त्या माध्यमातून आम्ही मालकांच्या आणि भाऊसाहेबांच्या माध्यमातून या गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे आपले उमेदवार आहे पंचायत समितीचे आहे, झेडपी गटाचे, त्यांच्याबद्दल काय एकूणच सांगाल, त्याच्या पद्धतीने काम. उमेदवार अतिशय सुशिक्षित आहेत, निर्व्यसनी उमेदवार आहेत. जिल्हा परिषद गटासाठी आमच्या जिल्हा परिषद गटातून आदरणीय समाधानदादा शेळके हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. उमेदवार अतिशय चांगले आहेत. राजकीय वारसा आहे. आदरणीय पांडुरंगदादा शेळके यांचा एक मोठा वारसा घेऊन, एक विकासाचा विजन घेऊन या गटामध्ये ते उभा आहेत. त्यांच्या जोडीला आष्टी पंचायत समिती गटातून लोकनेते कारखान्याचे संचालक आदरणीय मदनदादा पाटील हे उभे आहेत. तेही एक अतिशय तरुण होतकरू उमेदवार आहेत. या भागामध्ये त्यांनी आष्टी गावचं सरपंचपद म्हणून काम केलेलं आहे. त्या भागामध्ये त्यांनी विकासाचा अजेंडा घेऊन या आष्टी पंचायत समिती गटामध्ये उभे आहेत. तुम्ही माजी सभापती म्हणता, या भागामध्ये जे आपले जे उमेदवार आहेत त्यांचा विकास कामाचा अजेंडा असेल किंवा अजून आपल्या भागामध्ये काही विकास कामं होणं बाकी आहेत काय एकूण? या भागामध्ये आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये या सांगायचं झालं तर गेली 20 वर्ष झालं आम्ही या गावाचा रस्ते असतील, या गावामध्ये आमच्या गावासाठी आदरणीय मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय यशवंत त्यांच्या माध्यमातून बाळराजे पाटलांनी आमच्या गावासाठी भरघोस निधीची मदत केली. आमचं अतिशय गाव लहान असतानासुद्धा एक प्राथमिक उपकेंद्रासारखं मोठं उपकेंद्र या गावाला मिळवून दिलं. एक ती इमारत 45 ते 50 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून ती इमारत उभी केली. गावामध्ये अनेक रस्ते दिले, हायमास्टर दिवे दिले. या गावाला 2 ते 3 रस्ते डांबरीकरण केले, खडीकरण केले. गावामध्ये फेअरब्लॉकची कामं केली. असे अनेक विविध कामे या भागामध्ये. आणि महत्त्वाचा प्रश्न आष्टी उपसा सिंचनचा या भागामध्ये मार्गी लावत असताना आदरणीय भाऊसाहेबांनी तात्यांनी मालकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळेस भरपूर निधी आणला आणि प्रत्येक या भागामध्ये पाण्याचं आवर्तन सोडत असताना तात्यांच्या कालावधीमध्ये आष्टी रोटेशन कधीही पाण्याचं नियोजन होत असताना अगोदर मिटिंग घेतली जायची. आष्टीचा डावा आणि उजवा कालव्याच्या संदर्भामध्ये योग्य ते नियोजन करून आष्टी तलावामध्ये अगोदर पाणी भरून घ्यायचं आणि शेवटी आवर्तन संपतानासुद्धा आष्टी तलावामध्ये त्या तलावावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गावासाठी योजना असतील आणि शेतकऱ्याच्या पाईपलाईन असतील त्यांनासुद्धा पाणी राहिलं पाहिजे ही समन्वयाची भूमिका घेऊन या आष्टी उपसा सिंचनचा महत्त्वाचा प्रश्न नेहमीच ते या भागामध्ये मार्गी लावत आलेले आहेत. या भागातील मतदारांना पण काय आव्हान कराल? या भागातील मतदारांना एवढंच आवाहन करतो, गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय यशवंत त्यांच्या माध्यमातून भरघोस निधी या तालुक्याला आणला. विविध तालुक्यामध्ये विकासाची रस्त्याची कामे झाली. आपण या विकासाच्या जोरावर आता राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये आपण पाहतोय भरघोस अशा मतानं गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्ता भाजपाची आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब एक दमदार पालकमंत्री आज जिल्ह्याला लाभलेले आहेत. भरघोस निधी त्यांनी आवाहन केले. त्यांच्याकडे अतिशय असं या ग्रामीण भागातलं विकास करण्याचा खातं त्यांच्याकडे आहे. या भागातल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते असतील, शाळा खोल्या असतील, स्मशानभूमीची कामे असतील, जे काय प्राथमिक अंगणवाड्या इमारत असतील, हे जे काय निधी देण्याचं काम आहे, खेड्यापाड्यातले रस्ते असतील, 25, 15, 30, 54 यासारखा निधी जो द्यायचा आहे तो आदरणीय योगायोगाने आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे ग्रामविकास खातं असल्याकारणानं या जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गटातील लोकांना आवाहन करतो, खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा गावचा विकास करायचा असेल तर भाजपसोबत आणि भाजपाचे जे अधिकृत उमेदवार आहेत आदरणीय समाधानदादा शेळके आणि मदनदादा पाटील यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने या निवडून देऊन खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास करून घ्यावा. एक भरभरकम नेतृत्व, कायमस्वरूपी आपल्याला 24 तास उपलब्ध असणारं नेतृत्व आदरणीय मालक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण
अतिशय कणखरपणानं हे दोन्ही उमेदवार निवडून द्यावं असं आवाहन या आम्ही आमच्या गटातील लोकांना करत आहे.